तुम्ही कल्पना करा, एखाद्या लहान मुलींना काही दिसत नाही, काही ऐकू येत नाही, ना काही बोलू शकते. पण तरीही ती जगभर ओळखली जाते. ही आहे हेलन केलर. 1980 मध्ये अमेरिकेत जन्मलेली हेलन केवळ 19 महिन्याची असताना आजारी पडली आणि त्या आजारामुळे तिचं ऐकणं आणि पाहणं दोन्ही गेलं. अंधारात हरवलेली ही छोटी मुलगी आता पूर्ण आयुष्य अंधत्वात आणि मौनात काढणार असं वाटत होतं. पण तिच्या आयुष्यात आली एक शिक्षिका, एने सुल्वेन. एनेने तिला एका वेगळ्याच पद्धतीनं शिकवायला सुरुवात केली. हातावर शब्द उमटून, वस्तू दाखवून, स्पर्शातून शिकवलं. एक दिवस हेलनच्या हातावर एनेने पाणी ओतलं आणि वॉटर असं लिहिलं आणि त्या क्षणी हेलनला समजलं शब्द म्हणजे काय. या क्षणापासून सुरू झाला तिची ज्ञानयात्रा. हेलनने फक्त लिहायला वाचायला शिकून थांबली नाही, तर हार्वर्डसारख्या मोठ्या विद्यापीठातून पदवी घेतली. ती एक लेखक, वक्ता आणि अंध अपंगासाठी काम करणारी कार्यकर्ती बनली. जगभर फिरून तिने लोकांना शिकवलं, अपंगत्व म्हणजे शेवट नाही, तर नव्याने सुरुवातीची संधी असते. तिचं आयुष्य हे शिक्षण, अडथळे येतात, पण जर इच्छा असेल तर ते पार करता येते. हेलन केलर जिच्या डोळ्यांनी पाहिलं नाही, पण तिने जगाला जागं केलं. ही होती एक अंध मुलींची प्रकाश यात्रा. मित्रांनो, अशाच तुम्हाला स्टोरी ऐकायची असेल तर चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.